नमस्कार. घरी गोमूत्रापासून तयार केलेल्या युरियाची कमाल बघता येईल आपल्याला. किती काळोखी आलेली आहे गवतासाठी आणि उंची पण आहे ना साधारण 10-12 फुटापर्यंत वाढलेली आहे. नमस्कार, आम्ही शेतकरी सुनील किसन डफळ, मुक्काम पोस्ट धामारी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. संपर्क नंबर 9850-220-898. यूट्यूब चॅनल आहे सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्म. आता बघा, युरिया मिळत नाही आहे, भरपूर प्रमाणात आयात करावा लागतो आणि भारताचे आहे ना करोडो रुपये त्या युरियासाठी आहे ना चालले गेलेत. तर युरिया आपण गोमूत्रापासून कशा प्रकारे तयार करू शकतो, तर त्याचा उपयोग कसा आहे बघता येईल आपल्याला. या ठिकाणी आहे ना हे गवत आहे, गवत लावलेलं, कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत नाही, याला युरियाच काही कुठलंच दिलेलं नाही आहे. परंतु घरच्या घरी आपण गोमूत्रापासून तयार केलेला युरिया हा 2 वेळा याला सोडलेला होता. 10-10 लिटर, साधारण अर्धा एकर राणे. तर 2 वेळेतच आहे ना याची भरपूर मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि काळोखी पण फार सुंदर आलेली आहे बघा. त्यामुळं अमृत कल्चर अर्ध, गोमूत्र अर्ध, आणि त्याच्यामध्ये जर आपण 100 आता आम्ही बॅरलमध्ये बनवत असतो 200 लिटर बॅरलच्या, 200 लिटर बॅरलमध्ये 100 लिटर अमृत कल्चर, 100 लिटर गोमूत्र टाकायचं आणि 10 किलो गूळ, आणि त्याच्यामध्ये ना एक तांबाचा तुकडा आणि एक लोखंडाचा तुकडा टाकला तर त्याचे पण आपल्याला एक्स्ट्रा गुणधर्म याच्यामध्ये मिळतात. आणि बघा कशा प्रकारे आहे ना याला कुठलंही रासायनिक खत न देता आहे ना फक्त घरच्या युरियावरती आहे ना हे जबरदस्त गवताला रिझल्ट आला आहे. अशाच प्रकारे ना सर्व पिकांना रिझल्ट येतो. ऊस असेल, बाजरी, ज्वारी, गहू. त्याच्यामुळे ना बाजारातल्या युरियाच्या मागं न लागता, जमिनीचं वाटोळं न करता आपल्याला सुपीक पण जमीन करता येते याच्या माध्यमातून. गावरान गाईचं, बैलाचं, म्हशीचं आपण गोमूत्र वापरू शकतो. विलायती गाईचं, जर्शीचं आपल्याला वापरायचं नाही आहे, त्याचे दुष्परिणाम होतात. अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ आणि प्रयोग पाहण्यासाठी आहे ना आपण काय करा, सुनील डफळ नैसर्गिक शेती फार्म यूट्यूब चॅनलवरती जावा आणि तिथं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहता येतील. धन्यवाद, आभारी आहोत.